नमस्कार भावांनो. मग आपल्याला जात होतं आज पुण्याला, तर मग आपण काय निघालो घरून, लगेच गाडीमध्ये बसलो. मग लगेच धाब्यावर गाडी थांबली. मग काय म्हणलं भाऊ आपण डब्बा गिब्बा काय आणला होता. मग काय भावांनो घेतली कुरकुरे. मग म्हणलं इथला एक शूट होऊ द्या. मग बघा भावांनो, धाबा तर तुम्हाला माहीतच असेल, यश धाबा आहे. म्हणलं भाऊ थोडं खावं, म्हणलं जर कसं रात्री भूक भीक लागन म्हणून. मग थोडं व्हिडिओ शूट करू म्हणलं. इथला घेतला शूट एक. बघा ती गाडी आपली रेडीच होती. मग काय टोल नाक्यावर थांबली. मग काय भाऊ आपण डायरेक्ट भाऊ म्हणलं आता काय म्हणलं किती पैसे देते काय नाही बघत होतो. मग काय ऑटोमॅटिक किती स्कॅनर होतं तिथं लावेल. मग काय त्यांनी डायरेक्ट ऑटोमॅटिक उघडले ते. आता बघा तुम्हाला दाखवतो, लगेच ऑटोमॅटिक ओपन होते, डायरेक्ट झालं ओपन. भाऊन मग काय आपला काका तर हायवे ड्रायव्हर तर असा होता डायरेक्ट सणाना पिरी लगेच घेऊन आपली गाडी लगेच पुण्यामध्ये किती वाजता पोहोचली 6. मग काय मोकार थंडी वाजत होती. मग काय भाऊ म्हणलं थोडं जवळ काकाला म्हणलं थोडं स्पीडमध्ये गाडी घेतली काकाने स्पीडमध्ये. मग काय लागला समुद्र हवेने गाडी चालली होती. मग काय मोकार थंडी वाजत होती. म्हणलं भाऊ आता घे सुटर थोडं घालून घेतलं. मग इकडे लगेच असं बाबावर गाडी थांबली. मग लगेच म्हणलं इथं थोडासा व्हिडिओ आपला शूट करू, थोडासा घेतला पण थोडा शूट. मग म्हणलं भाऊ चला तुम्हाला हॉटेल दाखवतो. मग काय परिवारच्या साईडनं ते एक हॉटेल होती, पण अलीकडून बघा आपली. मग हे बघा आपली गुलाबी परी चानी कशी आहे, सणाना पेरी लय भारी पडते बरं का. मग म्हणलं भाऊ चला आता हॉटेल दाखवतो. टी जंक्शन पाशी उभा होतो. मग त्यानंतर तिकडून मग आपल्या हॉटेलचं नाव राजपूत रेस्टॉरंट होतं. मग म्हटलं भाऊ चला आता थोडंसं आपलं तोंड दाखवतो. मग लगेच गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर राजपूत रेस्टॉरंटपासून गाडी आपली निघाली. काय काका म्हटले कोणी राहिले काय. मग म्हटलं कोण नाही राहिले, चला काका. मग काय लगेच आपलं तोंड बिंड बांधलं लगेच चला. मग काय 2:42 झाले. त्याच्यानंतर म्हटलं काकानं गाडी घेतली साईडले. मग काय काका बघत होते माझ्याकडं. काकाला वाटलं व्हिडिओ काढते का काय काढते. मग काकाला सांगितले माझं यूट्यूब चॅनल आहे म्हणून. मग हा का म्हणे ठीक आहे. मग काय म्हणलं थोडं तोंड दाखवतो. मग काय भाऊ थांबली ना गाडी हॉटेलवर दारका फ्यूज वेज म्हणून. मग काय थोडं म्हणलं घ्या इथला पण शूट. मग गेला चालू केला. मग काही तो गाड्या तर भरपूर लागेल होत्या बा, विधाता ट्रॅव्हल्स म्हणून अशा, संगीतम, साईराम. म्हणलं दाखवा म्हणलं. हे बघा आपली गुलाबी परी कशी चाणक्य नांद करते का, यावाच लागते. त्याच्यामुळे म्हणलं आता दुसऱ्या पण हॉटेल भरपूर इथे हे होते. म्हणलं दाखवा म्हणलं इथल्या गाड्या बिड्या. मग काय श्री साईराम तर आपल्या समोरच होती. संगीत तुमच्या गाड्यात एवढा भारी येतं ना. मग काय वाजले ना सकाळचे 4. मग म्हणलं थोडे इंस्टाग्राम बघू. मग इंस्टाग्राम बघत होतो. मग दाखवली. मग काय उतरलो ना खाली डायरेक्ट आलो ना पुण्यामध्ये. मग काय थोडी टोपी गिपी नीट केली, थोडे आपले मित्र भेटतील म्हणून. मग बघा आपल्या घराकडे जायचा रस्ता बघा. मग इथून लगेच चाललो होतो समोर. मग थोडं म्हणलं इथला पण शूट घेऊ द्या आहे का नाही. मग घेतला इथला पण शूट बीट लगेच. मग काय बघा आपलं मग काय भावांनो हा आपला पहिला व्हिडिओ म्हणून थोडं जरा ॲडजस्ट करून घ्या. म्हणजे आवाज बिवाजचं कसं आपल्याला तेवढं बोलता येत नव्हतं, म्हणून आपला पहिला व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओ थोडी तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. मग काय दाखवतो नेक्स्ट टाईम. मग बघा इथलं पुढच्या चौकामध्ये आलो समोर. मग काय रिक्षा काय दिसत नव्हतं. मग म्हणलं भाऊ इथला पण घेऊ द्या एकदा शूट. मग रिक्षाला हात देत होतो, पण तरी पण काय थांबत नव्हते. मग बघा चिंचवड नाव दिसलं. मग थोडं मनाची समाधान झाली. मग लगेच तिथून निघालो. मग रिक्षा लागेल होते, पण तरी रिक्षामध्ये बसतो तर कोणीच नाही. मग काय भावांनो बसलो रिक्षामध्ये, आलो चापेकर चौकामध्ये. मग काय यार भाऊंना आपल्याला आणलं होतं. मग चापेकर चौकामधला बघा हे चापेकर चौक आहे. मग आपल्या इकडे जायचं होतं पावभाजीच्या साईडने. लगेच मग आपण थोडे रिक्षा दाखवला. मग काय भावांनो आलो आपण एअरपोर्ट सिटी स्क्वेअरच्या पाशी. मग हे बघा आता ही केशवनगर शाळा आहे. ही केशवनगर शाळा म्हणजे आपला दादू इथंच आहे शाळेमध्ये या. मग काय लगेच चाललं समोर. म्हणलं दाखवा इथला पण एक शूट घेतला केशवनगर शाळेपासला. म्हणलं थोडं तो चेहरा बिरा दाखवला, टोपी गिपी नीट केली. मग काय भाऊ आपण आलो आता गेटपाशी. आपलं आता गेट बीट ओपन केलं. मग लगेच भावांनो मग काय लाईक करायला आणि सबस्क्राईबला विसरू नका. मग काय भावांनो आलो ना आपण आपल्या घरी. कसं